भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि तुम्ही आहात म्हणून माझ्यासारखे लाडके भाऊही आहेत आणि त्यामुळे असाच आशीर्वाद तुमचा कायम असू द्या। तुम्ही आहात म्हणून हे आमचं लाडकं सरकार देखील बहुमतात आलंय आणि यापुढे देखील लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांमधून आपण या लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम करू। हे छोटे छोटे पैसे 1500 रुपये काही लोकांना पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना काय करणार 1500 रुपयाची किंमत, पण माझ्या लाडक्या बहिणींना हे तर उदाहरण आपण दाखवलं, परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना 1500 रुपये एक आधार देणारा एक हात आपण दिलेला। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि बोनसचे पैसे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि बोनसचे पैसे येणार आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, बोनसचे पैसे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज 3 लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना आज 3000 रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे। आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज महिन्याचा लाभ सुद्धा 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBT द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून दादांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनचे स्वागत या ठिकाणी करते। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे सर्व बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे। त्यामध्ये काही प्रमुख जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा आज या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आज या 3 लाभांचे पैसे येणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांना आज एकंदरीत 3 लाभांचे पैसे येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही कसलीच काळजी करायची नाही, परंतु या 3 लाभांचे पैसे फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश दिलेला आहे की फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे विस्तांतर करा। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवारांनी काय सांगितलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन असतील, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000 वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल आणि इकडेही 1,500 रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे 1,500 रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल, या 4 पात्रतेमध्ये बसत असेल, त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे
येणार आहेत। राज्य सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे आणि केंद्र सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। अजितदादांनी 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, परंतु ज्या केंद्र सरकारकडून 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा लगेच सांगतो। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे आज सोडण्यात येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच एकंदरीत एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहे। सोबतच ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्या बहिणींना सुद्धा आजच पैसे येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच लाडक्या बहिणींना आज या 3 लाभांचे पैसे येणार आहे। परंतु आज सर्व मिळून बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। ते अपडेट सुद्धा झटपट सांगतो। बघा सर्वात प्रथम तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि तुम्हाला अक्षय तृतीयेनिमित्त 3,000 रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे। म्हणजे टोटल मिळून हे 1500 रुपये आणि 2,500 रुपये हे 4,000 रुपये आणि हे 3,000 रुपये म्हणजे टोटल मिळून बहिणींच्या खात्यामध्ये आज 7,000 रुपये सुद्धा येणार आहेत। एकंदरीत सर्व बहिणींचा अक्षय तृतीय सण 100% गोडच होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील पैसे आलेले नसेल तर त्यांना आजच मागील पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना आज या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला आज मागील पैसे येणार आहेत आणि उद्यापासून या चालू महिन्यामधील 3 लाभांचे पैसे येणार आहेत। एकंदरीत ज्यांना मागील पैसे आलेले नसतील त्यांना मागील पैसे येणार आहेत, परंतु ज्यांना मागील पैसे आलेले आहेत त्यांना एप्रिल हप्ता आणि 3 लाभांचे पैसे येणार आहेत। तर बघा आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगणार आहे, ती गोष्ट म्हणजे आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजे 3 दिवसांमध्ये हे पैसे येणार आहे। त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि ज्या परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, एकंदरीत 3 दिवसांचे हे 36 जिल्हे सुद्धा सांगणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा आज प्रामुख्याने जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 9वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 10वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा। बघा या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत, परंतु उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। तर बघा उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याच्यापैकी पहिला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा,
11वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. बघा या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत तर ते परवा दिवशीचे 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. तर बघा परवा दिवशी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर त्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा. बघा टोटल मिळून परवा दिवशी या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. एकंदरीत 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांपैकी बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांनाच आज पैसे येणार आहे. सोबतच आज ज्या 12 बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या बँकेची यादी सुद्धा आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. सोबतच 12 बँकेची यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. परंतु 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो जेणेकरून तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. बघा या 12 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे IDBI बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, सहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे येस बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 12वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. बघा या टोटल मिळून 12 बँकेमध्ये आजच पैसे येणार आहेत. सोबतच युनियन बँक असेल, इंडस बँक असेल, HDFC बँक असेल, सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा पोस्ट बँक असेल तर त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत या 12 बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि ज्या गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँका आहेत त्या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत या 12 बँकांमध्ये आणि पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. बघा पुन्हा एकदा नव्याने लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी 4 नियम घातलेले आहेत. जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येणार नाही. स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत आणि तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. परंतु याच्यामध्ये आता बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजे 2 प्रकारचे टॅक्स आलेले आहेत. याच्यामध्ये खासगी टॅक्स असेल किंवा सरकारी टॅक्स असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य दोन्हीपैकी कोणताही टॅक्स भरत नसावा. परंतु तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी टॅक्स भरत असेल किंवा खासगी टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. म्हणजे एकंदरीत लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य कोणताही टॅक्स भरत नसावा. सोबतच दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं नसावे. बघा हा नियम जुनाच आहे परंतु याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा भरपूर लाडक्या बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयावरून 3 लाख रुपये झालेले आहे. काही लाडक्या बहिणींचे उत्पन्न 4 लाख रुपयाच्या पुढे सुद्धा गेलेलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल त्यांना युअर ऍप्लिकेशन रिजेक्टर फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे. जर तुम्हाला असा मेसेज आलेला नसेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्ही मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि पुढील 5 वर्ष 1 रुपया सुद्धा येणार नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना या 5 वर्षामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपयापर्यंत अनुदान देणार आहोत. परंतु त्या लाडक्या बहिणी
तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असावे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला या 5 वर्षामध्ये 1 लाख रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। हा नियम सुद्धा जुनाच आहे, परंतु याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, आताच गुढीपाडवा सण झालेला आहे, तर त्या गुढीपाडवा सणानिमित्त भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली आहे। बघा, जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आरटीओ ऑफिस कडून नोंदणी सुद्धा मागवलेली आहे। आरटीओ ऑफिस कडून सर्व डाटा सुद्धा आलेला आहे। त्या डाट्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कोणत्या लाडक्या बहिणींनी गुढीपाडव्याला गाडी घेतलेली आहे। जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल, परंतु तुमच्याकडे 2 चाकी म्हणजे 2 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला घाबरायचं कसलंच कारण येत नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, जो 4था नियम आहे तर तो 4था नियम सुद्धा जुनाच आहे, परंतु त्या 4थ्या नियमामध्ये आज बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, 4था नियम म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे। बघा, याच्यामध्ये बदल काय करण्यात आलेला आहे की तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, बघा या 4 योजना गव्हर्नमेंटच्या सर्वात मोठ्या योजना आहेत। जर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल आणि त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, नमो शेतकरी किंवा पीएम किसान अशा जर डबल योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ भेटणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की तुम्ही फक्त कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेऊ शकता, कारण राज्य सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नाही। त्यामुळे तुम्हाला डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही, फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आता 4 पात्रता सांगितलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही काटेकोर पद्धतीने या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही आज मोबाईलच्या मेसेजची वाट पाहायची आहे, अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट म्हणून झालेला आहे असं सुद्धा समजायचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्यासाठी हे 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, परंतु तुम्हाला सांगितलेल्या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही त्या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या 4 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। बघा, 12 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि अक्षय तृतीयेनिमित्त 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे। त्यासोबतच तुमच्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 4 योजनांचे अर्ज सुरू केलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना सक्षम बनायचं असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला अत्यंत सोप्या आणि गावरान भाषेमध्ये सर्व गोष्टी समजावून सुद्धा सांगणार आहे। तर बघा, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। बघा, ही योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी या योजनेच्या माध्यमातून भांडवल सुद्धा देण्यात येणार आहे। 1 रुपया सुद्धा व्याजदर घेतला जाणार नाही। तुम्हाला ज्या वेळेस हे भांडवल शासनाला रिटर्न करायचे असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता, म्हणजेच एकंदरीत 5 वर्षांसाठी हे भांडवल सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, ज्यांना भांडवल कमी पडत असेल तर त्यांनी या प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करायचा आहे। तुम्हाला 1 लाख रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे। सोबतच मोफत शिलाई मशीन योजना या योजनेसाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। बघा, महाराष्ट्र सरकारने गेल्या 6 महिन्यांमध्ये ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायची गरज नाही। थेट तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 2,500 रुपये देण्यात येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना 2,500 रुपये मिळाले नसतील त्याच लाडक्या बहिणींनी या योजनेचा अर्ज सेपरेटली पद्धतीने करायचा आहे। म्हणजेच ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना अर्ज करण्याची गरज सुद्धा भासणार आहे, परंतु ज्यांना पैसे मिळाले असतील त्यांनी काही सुद्धा करायचं नाही। फक्त गॅस कनेक्शनची केवायसी प्रत्येक महिना टू महिना करायची आहे। म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही गॅस भरून आणायला जाणार आहात त्यावेळेस केवायसी सुद्धा
करायची आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये 22,000 रुपये रक्कम पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या योजनेचे अर्ज या महिन्यामध्ये सुरू होणार आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की या महिन्यापासून शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी असेल, या योजनेचे अर्ज सुरू सुद्धा होणार आहे. त्यामुळे ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, त्यांनीच याचा अर्ज करायचा आहे. तुम्ही पोस्टच्या खाली कमेंट करा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती अगदी डिटेलमध्ये देण्यात येणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी शेवटची म्हणजे चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. बघा, ही योजना सुद्धा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 50,000 रुपये रक्कम डांका मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, याच्यामध्ये मिरची पावडर असेल किंवा इतर जे उपक्रम आहेत, याच्यामध्ये बचत गट असेल, पापड व्यवसाय असेल, मसाला व्यवसाय असेल, या उद्योगांसाठी सुद्धा बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना डांका मशीन, पापड व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज, लोणचे व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज, मसाला व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. एकंदरीत लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे या बीजेपीच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी विविध उपक्रम राबवलेले आहेत, परंतु हे उपक्रम सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या गोष्टी सुद्धा सांगण्यात येत आहे. तुम्हाला सुद्धा या अगोदर याची माहिती होती की नाही हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या द्वारे सांगायचं आहे. परंतु ज्यांना ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे, तुम्ही त्या योजनेचं नाव कमेंटमध्ये सुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मी सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने देऊन टाकेल. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.